कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस. हॅलो फ्रेंड्स, कॉलेज कॅम्पसच्या आजच्या या भागात मी सुप्रभा जोशी आणि माझी मैत्रीण अपर्णा खोपटीकर आम्ही दोघीही तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहोत. आज या कार्यक्रमात आपण सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आलेलो आहोत आणि आजचा आपला कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम यांच्याच कॅम्पसमध्ये रंगणार आहे. फ्रेशर्स सोबत आज आपल्या गप्पा टप्पा रंगणार आहेत. कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात जाणून घेऊया त्यांना शाळेमधून कॉलेजमध्ये आल्यावर कसं वाटतंय आणि आपण याच ऑगस्ट महिन्यामध्ये मैत्री दिवस साजरा केलाय. त्यांचे नवीन मित्रमैत्रिणी बनलेत की नाही, कसं वाटतंय त्यांना, त्यांच्या मते मैत्री म्हणजे काय, त्यांची मैत्रीची व्याख्या काय आहे, काय स्वप्न आहेत, कसा अभ्यास करतायत हे पण ऐकूया. तेव्हा चला कट्ट्यावर जाऊया थेट. चला. आज KSKच्या प्रांगणात खूप सारे विद्यार्थी माझ्या आजूबाजूला बसलेली आहेत. विषय आहे फ्रेशर्स, अर्थात शाळेतून पहिल्यांदा कॉलेजमध्ये आलेले विद्यार्थी. कसं वाटतंय त्यांना, मैत्री म्हणजे काय, काय स्वप्न घेऊन आली आहेत ते विचारूया. शाळेमधून आता कॉलेजमध्ये आल्यावर काय बदल झाला असं वाटतंय? शाळेतले मित्र नाहीत भेटणार परत आणि काही जे मित्र आहेत जे दुसऱ्या गावाला गेलेले शिकायला ते वर्षातून एकदा किंवा दोनदा येतात. ते फोन करतात किंवा डायरेक्ट घरी भेटायला येतात. बहती हवा सा था वो, उड़ती पतंग सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो. तुमच्या शाळेतल्या मित्रांना तुम्ही मिस करणार आहात, पण नवीन मित्र जे काही जोडले जाणार आहेत त्यांच्याशी पण तुम्ही छान घट्ट असं नातं तयार करा. शाळेमधून कॉलेजमध्ये आल्यावर काय बदल जाणवतंय, तुझं काय मत आहे? हाईट वाढली, फ्रीडम भेटलं. अच्छा. अथर्व अनिल कोल्हे, तिथं वेगळे मित्र होते आणि इथं वेगळे मित्र. शिक्षा करायचे सर, इथं कोणी काय बोलत नाही, विचारित नाही, काय नाही. अच्छा. सोहम डोंगरे, कॉलेजला युनिफॉर्म घालायची गरज नाही. युनिफॉर्म घालायची गरज नाही. माझं नाव शेळके आरती बिबिसेन. मला असं वाटतं की शाळेतून कॉलेजमध्ये आल्यानंतर आपल्या पाठीवरचं वजन पण कमी झालं, आपल्याला नवीन मित्रमैत्रिणी पण मिळाल्या आणि त्यांच्याशी बोलून म्हणजे असं एकदम फ्री वाटतं. जसं की शाळेत एवढ्या पक्क्या मैत्रिणी नव्हत्या, पण कॉलेजला आल्यानंतर खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या. त्या आपल्याला समजून घेतात आणि जसं की कॉलेजला आल्यानंतर आपलं सगळं टेन्शन फ्री झाल्यासारखं वाटतं. 10वीची परीक्षा म्हणजे पास करून तर मला खूप भारी वाटतं. छान. अशीच प्रगती करायची, स्वप्न पुढे ठेवून आपली प्रगती करायची, अभ्यास करायचा. प्रत्येकाने ध्येय ठेवा. सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है कहाँ. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा. माझं नाव तिपटे किशोर. मी राहतो तिप्पटवाडी राजुरीच्या आसपास गाव आहे. आमच्या गावामध्ये डोंगर विभाग जास्त आहे, म्हणजे असं म्हणजे शेळ्या जनावर असं खूप चरवायने आणि अशी मजा येते. डोंगरावर असं खुलं मोसम असतं की मजा येते. आणि शाळेमध्ये परिसरामध्ये झाडे लावले आता वगैरे वगैरे. लायब्ररीत युनिफॉर्म आम्ही घालीतच नाही. जे युनिफॉर्म इथं घालीतच नाही, कारण की म्हणजे सांगितलं असं सरने सांगितलं की युनिफॉर्म घाला, पण घालीत नाही. इथं आल्यावर
इथं आलो मित्रमैत्रिणी माझी जास्त झाले तर आणि जुने मित्र शाळेतले असे लांब लांब होत चालेल काय त्यांची आठवणी येतात. पण ते कॉल लावते तर पण काय असं म्हणजे असं एका जागेवर भेट होत नाही. असं चहा प्यायल्यावर एका दुकानात असं मस्त बोलणं होतं की मैत्रीण. किती छान प्रतिक्रिया दिली आपल्या या विद्यार्थी मित्राने. त्यांनी सांगितलं की मी माझ्या शाळेच्या मित्रमैत्रिणींना खूप मिस करतो, शाळेला मिस करतो, कारण त्याची 10वी पर्यंतची शाळा त्याच्या गावाकडची डोंगर दऱ्यात वाढलेला असा हा विद्यार्थी, तो तिथल्या झाडा पाना फुलांना सगळ्या गोष्टींना मिस करतोय. रोहित पांढरे. इकडे काय भारी वाटतंय. भारी वाटतंय कॉलेजमध्ये. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? तुझं नाव? सुजल बनसोडे. सुजल बनसोडे हा विद्यार्थी आपल्यासोबत आहे. अतिशय सुंदर डोळे आहेत, अतिशय सुंदर नाव आहे. सुजल, तुला तुझ्या या डोळ्यांसाठी काही कुणाच्या प्रतिक्रिया किंवा काही कॉमेंट्स वगैरे येतात? हा येतात ना. येतात. कुणाचे आलेले आहेत आतापर्यंत? एक दोघांचे आलेले. म्हणजे मुलगी की मुलं कोण होते? मुली. मुली होत्या. अच्छा, बर. मुलींच्या कॉमेंट्स आल्यानंतर तुला नेमकं काय वाटलं? पण आलेले आहेत, 2 टाळ्या पण आलेल्या आहेत. चला, डोळ्यांसाठी टाळ्या वाजवा. सुजल, मग आता काय पुढं काय करायचंय? आता तू 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलंयस, मग आता पुढं काय करायचंय? काय इच्छा आहे तुझी? MBBS. MBBS करायचंय. मग त्याच्यासाठी काय तयारी चालू आहे तुझी? क्लास लावलेत. अभ्यास किती वेळ करतो तू दिवसभर? म्हणजे आता गेलं का 2 वाजता मग डायरेक्ट 9 वाजता घरी येतो. मी 3-4 तास असतो अभ्यास. तुझं नाव सांग. प्रतीक्षा किसन लवंडे. तू काय करतेस? मी 11वी शिकवते. 11वी. कुठली फॅकल्टी? सायन्स. बरं. सायन्स मधले कुठले विषय घेतलेस तू? मी जनरल घेतली. जनरल ग्रुप घेतलाय. बरं. मग त्यापैकी कुठला विषय तुला आवडतो जास्त, म्हणजे मॅथमॅटिक्स की बायोलॉजी? बायोलॉजी आवडतं. बरं. आणि बायोलॉजी मधलं नेमकं कुठलं आवडतं? बॉटनी, झुलॉजी? बॉटनी. बरं. आणि पुढं काय करायचंय मग तुला? आता पुढं MBBSची तयारी करायची. अच्छा, MBBSची तुझी तयारी चालू आहे. आता कॉलेजमध्ये तू आली आहेस, तर मग तुला शाळेत आणि कॉलेजमध्ये काय फरक वाटला? कॉलेजमध्ये म्हणजे असं इथलं वातावरण पण आणि घरचे पण म्हणतात की म्हणजे कॉलेजमध्ये फक्त हे अभ्यासच करायचं, पण मी घरच्यांना पण असं सांगते की लाईफ एकदाच आहे, त्याच्यामुळं लाईफ एन्जॉय करून मी मेरिट मिळवणार. म्हणजे लाईफ एन्जॉय ही गोष्ट वेगळी आणि अभ्यास हा दोन्ही गोष्ट आपल्या जागी तितक्याच महत्त्वाच्या आहेत, बरोबर? तुझं नाव सांग. माझं नाव मोनिका भंडाने आहे. मी 11वीमध्ये शिकते. सायन्स घेतले मी. आणि मला संस्कृत विषय खूप आवडतो. म्हणजे पहिल्यांदा घेतलंय, पण त्यात इंटरेस्ट यायला लागला जास्त, कारण तो शिकवायला पहिल्यांदाच आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यात जास्त इंटरेस्ट यायला लागला मला की संस्कृत विषय आहे. आणि त्याच्या मॅडम पण खूप छान शिकवतात संस्कृत विषय. कुठल्या मॅडम? मॅडमचं म्हणजे आत्ताच मी जस्ट 8-10 दिवस झाले आलेली, त्याच्यामुळे एवढे शिक्षकांची ओळख नाही, पण सगळे वैद्य मॅडम आहेत. म्हणजे सगळे समजून घेतात की समजून सांगतात जास्त विषय. जर विचारलं तर परत परत पण सांगतात डबल. तू संस्कृत डायरेक्ट म्हणजे आता 11वीलाच घेतलेला आहेस. बरं. पण संस्कृत हा तसा बेसिकली म्हणजे त्याच्या परीक्षा असतात शालेय जीवनापासून, बरोबर? मग तुला आता एकदम जमतंय का? म्हणजे तुला आवड निर्माण झाली? पण म्हणजे पहिल्या दिवशी आलते तेव्हा म्हणलं मला नकोच हा विषय. मॅम म्हणलं की हा विषय म्हणजे तू बघ एकदा आजचा क्लास अटेंड करून, जर नको वाटलं तर मग कॅन्सल कर पुन्हा. पण त्या दिवशीपासून आवडायला लागलं, ती मग रोज अटेंड करते त्याचे क्लास. पण संस्कृत विषय समजतो, छान आहे जास्त. तुझं नाव सांग. माझं नाव डोळस सलोनी गोरख आहे. मी 11वीमध्ये सायन्स घेतला आहे. माझा फेवरेट विषय हिंदी आहे. अच्छा, मग हिंदी घेण्यासाठी तू आर्ट साइड्स पण घेऊ शकली असतीस ना, मग सायन्सकडे येण्याचं काय कारण?
नाही, पहिल्यापासून सायन्सच होतं त्यामुळं सायन्स आवडतं. अच्छा, सायन्स पण तुला आवडतं. बरं, मग आता हिंदी विषय तुला आवडतो, तर मग करिअर कुठल्या विषयात करणार? म्हणजे सायन्सचे हे विषय का हिंदी सब्जेक्ट? नाही, म्हणजे माझ्या लाईफचं गोल मला व्याख्याता बनायचं आहे. मग व्याख्याता बनण्यासाठी अजून काय काय गोष्टी कराव्या लागतात असं तुला वाटतं? महापुरुषांचे पुस्तक वाचावे लागतात, क्लास लावला अजून, महापुरुषांचे विचार स्मरणात आणावे लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाचन. वाचन खूप महत्त्वाचं आहे. मग तू आत्ता व्याख्याता तुला व्हायचंय, तर मग आतापर्यंत तू कधी असे कुणाचे व्याख्यानं वगैरे ऐकलेस, अटेंड केलेस? कुणाचे केलेस? राहुल गिरी, विश्वास नांगरे पाटील. मग त्याच्यातून तुला काय वाटलं? म्हणजे विशेषतः विश्वास नांगरे पाटील साहेब जे आहेत, त्यांचं एक जे आहे आयुष्याचा क्रम, तो खूपच आदर्श आहेत सगळ्यांसाठी. मग तुला त्याची नेमकी गोष्ट कुठली आवडली? की ते सर्वांना त्यांच्यापेक्षा लहान असो किंवा मोठे असो सगळ्यांना आदर सन्मानाने बोलतात, सर्वांचा आदर करतात. आणि अतिशय म्हणजे ग्रामीण भागातून आलेले आहेत विश्वास नांगरे पाटील. आपल्याला सगळ्यांना माहीत असेल, त्यांचे वडील त्यांना पोस्ट कार्डवर पत्र पाठवायचे आणि भावड्या अभ्यास कर एवढंच म्हणायचे. त्यांच्या प्रत्येक पत्रामध्ये तो उल्लेख असायचा. तसं तुमच्या बाबतीत काही होतं का? तुमच्या आईवडिलांच्या काय अपेक्षा आहेत तुमच्याकडून? माझ्या आईवडिलांच्या एवढ्याच अपेक्षा आहेत की मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहावे. माझी अपेक्षा एवढीच आहे की माझ्या घरच्यांचं जे स्वप्न आहे ते मी पूर्ण करावं. खूप छान, तुला खूप शुभेच्छा. टाळ्या एकदा. दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा. दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा. तुमचं मन विचलित कुठल्या गोष्टीमुळे होते किंवा अभ्यासावरचा फोकस कुठल्या गोष्टीमुळे हलतो, तर तुम्हाला काय वाटतं सांगा बरं. आता मोबाईलच. मोबाईलमुळेच. तुझ्या दृष्टीने कुठल्या गोष्टीमुळे तुला अभ्यासामध्ये फोकस होत नाही असं वाटतंय? मोबाईल आणि मोबाईलमध्ये इंस्टाग्राम एक सर शिकवत असतील तर त्यावर स्थिर राहता येत नाही, कुठले विचार मनात येत राहतात, त्यामुळे जरा अभ्यास करण्यात त्रास होतो. मग मन स्थिर राहण्यासाठी योगा म्हणा किंवा व्यायाम म्हणा अशा गोष्टींकडे वळता की नाही तुम्ही? कारण हे पण महत्त्वाचं आहे की नाही? कारण आपल्याला एवढं कळालं की माझं मन स्थिर राहत नाही, मला कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे, मग कुठेतरी थोडंसं ध्यान म्हणा, योगा म्हणा असं काही होतंय का? किंवा मोबाईलचा उपवास असं काही होतंय का? मोबाईलचा उपवास होतोय पण ते योगा आणि ते करायला जमत नाही. क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल है, कोई तो बता दे इसका हल ओ मेरे भाई. बरं, तुम्हाला असं वाटतंय का ही जी शाखा निवडलेली आहे तर त्यात तुमच्यापैकी किती जणांनी आपल्या स्वतःच्या मनाने निवडली आहे किंवा आईवडिलांनी सांगितली म्हणून किंवा मित्रमैत्रिणींसाठी निवडली? मी माझ्या मामाच्या सांगण्यावरून सायन्स घेतलेलं आहे, कारण की ते बोलले की सायन्समध्ये जॉब जी आहे ती लागू शकते लवकर, त्यामुळे सायन्स घेतलेलं आहे. प्रीती अंकुश आगाम नाव आहे माझं. मी माझ्या स्वतःच्या मनाने सायन्स घेतलं. मला डॉक्टर बनायचं आहे म्हणून मी सायन्स घेतलं. तुझं नाव? माझं नाव राजनंदिनी प्रकाश कोकाटे. तू कितवीत आहेस? मी सध्या 11वीत आहे. अच्छा, कुठला विषय आहे तुझा? सायन्स. बरं, सायन्समधला कुठला आवडता विषय तुझा? फिजिक्स. अच्छा, फिजिक्स सगळ्यात टफ विषय मानला जातो आणि तुला आवडतो. बरं, तुला पुढं काय करायचे? मी MPSCची तयारी करणार STIच्या पोस्टसाठी. MPSCची तयारी करणार आहे. बरं, मग आत्ता तुझा काही प्रयत्न त्या दृष्टीनं? हो, मी प्रत्येक वर्षासाठी सिलेबस निवडून घेतला आहे किंवा डिवाईड केलेला आहे तो त्याच्यासाठी. मग अभ्यासाचं कसं काय करतेस? माझ्याकडे सध्या आता 5 वर्ष आहेत MPSCची परीक्षा देण्यासाठी. त्याच्यासाठी 10 विषय लागणार आहेत मला, तर प्रत्येक वर्षासाठी 2 विषय असे मी डिस्ट्रीब्यूट केले आहेत. तू डिस्ट्रीब्यूट केलेस, पण आत्ता अभ्यास कसा करतेस नेमका? आता माझ्याकडं सब्जेक्ट्स जसं की मराठी, इंग्लिश, सायन्स पण लागणार आहे, मॅथ पण लागणार आहे. आणखीन माझ्याकडे 11वी 12वी आहे आणि 11वी 12वी मला सध्या पण 12वीच्या बोर्डसाठी गरजेची आहे. मग मी आणि माझ्या MPSCच्या परीक्षेसाठी सुद्धा ती गरजेची आहे. मग आत्ताची 11वी 12वीचे 2 वर्ष आणि 4 सब्जेक्ट जसं की इंग्लिश, मराठी आणि सायन्स आणि मॅथ मी हे या 2 वर्षासाठी ठेवले आहेत आणि बाकीचे 3 वर्षासाठी मग इतिहास, राज्यशास्त्र असे वेगवेगळे सब्जेक्ट्स मी ठरवले आहेत. अच्छा, खूप शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच. Zubi dubi pam para, zubi dubi param pam.
Zubi dubi nache que paga stupid man. Zubi dubi pampara, zubi dubi paramba. Zubi dubi nache, you pago stupid man. हा पाऊस म्हणजे काय तुझ्यासाठी सांग. पाऊस म्हणजे माझे वडील शेती करतात आणि माझ्यासाठी पाऊस म्हणजे आमच्या परिवारासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण ह्या वेळेस धान्य पेरलेलं असतं ना मातीमध्ये, जर पाऊस आला तर त्या शेतकऱ्याचं आयुष्यच त्या धान्यावर असतं आणि त्याच्या आपला पूर्ण देश चालतो धान्यावरच. त्याच्यामुळे पाऊस म्हणजे शेतकऱ्यासाठी जीव की प्राण असतो. कारण ते जसं धान्य पेरलेलं असतं मग त्याच्या पाऊस आला म्हणजे ते धान्य उगून येतं. त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या लेकरासाठी आणि शेतकऱ्यांसाठी पाऊस म्हणजे जीव की प्राण असतो. चिंब पावसानं रान झालं आबादानी, झाकू कशी पाठी भरली, झाकू कशी पाठी भरली, सांडल गोंधनी बाई, बाई सांडल गोंधनी. फ्रेंडशिप डे, ऑगस्ट महिन्याचा पहिला संडे हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. तुझ्यासाठी मैत्री म्हणजे काय? मी सत्यम बालासाहेब गीते. माझ्यासाठी मैत्री म्हणजे असाच व्यक्ती जो आपल्याला जेव्हा वाटणं आपल्यासाठी उभा राहीन, आपल्यासाठी गरजेत येईन, असं कामात येणारा असा व्यक्ती म्हणजे मित्र. माझे नाव मोघे आदर्श मोल. मैत्री म्हणजे मित्र हा असा चांगला सल्ला देणारा असावा आणि सुखादुखात सोबत असणारा असावा. माझं नाव सागर बोंगाने. मित्र असा असावा जो आपल्या संकटाच्या काळात आपली मदत करावा. संकटाच्या काळात म्हणजे सुखाच्या काळात मदत करणार आणि संकटाच्या काळात पळून जाणार ते खरे मित्र नसतात. खरे मित्र आपल्याला जर आपण कुठे चुकीच्या मार्गावर चाललो असेल तर तिथं आपल्याला साथ देणारे, आपल्याला बरोबर मार्गावर आणणारे असे मित्र असायला हवे. मित्र म्हणजे आपला एक बेस्ट फ्रेंड जो कधीच आपल्याला सोडून जाणार नाही, आपल्या मदत करणार असावा. अरे यारी में सॉरी आए तो गलत है, पर अपने सॉरी की तो बात अलग है. ये ढोलर कमीना सोचता कभी ना, यारी में ही झोल छुपा हूँ, झोल में ही यारी छुपी है. माझं नाव यशराज अनिलराव दहिवाळ. कायम सोबत असणारा म्हणजे मित्र आणि पाऊस पडल्यानंतर झाड हलवणारा आणि आपल्यावर पाणी पाडणारा म्हणजे मित्र. खूप छान. यारो दोस्ती बड़ी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है. कोई तो हो राज़दार, बेगरज तेरा हो यार, कोई तो हो राज़दार. तुमच्यासाठी मैत्री म्हणजे काय? माझं नाव अमृता बनकर. माझ्यासाठी मैत्री म्हणजे सुखादुःखात साथ देणारी, आपण तिच्यासोबत बोलताना काहीही विचार न करता बोलतो अशी मैत्रीण असते, जी आपल्याला हर ह्याच्यात समजून सांगते, समजून घेते, ती सर्वात बेस्ट फ्रेंड असते. माझं नाव अनुष्का वैद्य. माझ्यासाठी मैत्री म्हणजे जिच्यासोबत आपण आपल्या सगळ्या फिलिंग शेअर करू शकतो व जी आपल्यासाठी आपली टीचर, आपली आई प्लस आपली बेस्ट फ्रेंड असते, जी आपल्याला समजूनही सांगते, आपल्याला शिकवतेही आणि आपल्यासोबत मस्ती पण करते. तुझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव काय? अमृता. मैत्री म्हणजे काय आणि तुमच्या बेस्ट फ्रेंडचं नाव सांगा. माझं नाव गौरी कचरे. माझ्या अर्थाने मैत्रीची व्याख्या म्हणजे इंडिफिनाइट आणि दुसरं म्हणजे पर्सनल डायरी. क्या बात है. इंडेफिनाइट आणि पर्सनल डायरी म्हणजे मैत्री. जिंदगी 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 हाँ जिंदगी जिंदगी जिंदगी, दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. इकडे मैत्रीचं कोण सांगतंय? मैत्री फ्रेंडशिप म्हणजे काय? कॉलेजमध्ये आलात, बोला. ज्याला आपण प्रत्येक गोष्ट शेअर करू शकतो तो म्हणजे मैत्री. अच्छा, प्रत्येक गोष्ट शेअर करता येते म्हणजे मैत्री. तुझा मित्र किंवा मैत्रीण कोण आहे? माझा मित्र माझा मोठा भाऊ आहे. क्या बात आहे. माझं नाव पांचाळ अमृता दिलीप. मैत्री म्हणजे जी दुनिया समजू शकत नाही ती मैत्री समजते आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे आपण आपल्या फ्रेंडला सांगतो. आणि माझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव आहे कोमल आणि श्रुती.
क्या बात आहे. तिची बेस्ट फ्रेंड कोमल आणि श्रुती किती छान मनापासून तिने प्रतिक्रिया व्यक्त केली की जे जगाला आपण काही सांगू शकत नाही ते आपण आपल्या मित्रमैत्रिणींना सांगू शकतो. किती छान फिलिंग्स आहेत तुमच्या या आमच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तुम्ही शेअर करताय. कोण येतं इकडे पटकन सांगा. माझं नाव राजनंदिनी प्रकाश कोकटे आणि माझं फ्रेंडशिपबद्दल बोलणं असं आहे की मैत्री म्हणजे आयुष्याच्या पुस्तकावरील सर्वात सुंदर असं वळणदार पेज. क्या बात है. सगळ्यात सुंदर असं पेज. कह दो कि तुम मेरे दिल में रहोगे, कह दो कि तुम मुझसे दोस्ती करोगे. आत्ता जसं सुप्रभाताईंनी सांगितलं की मैत्री म्हणजे ज्या गोष्टी आपण मित्र आईवडिलांशी शेअर करू शकत नाही त्या आपण मित्रमैत्रिणींना शेअर करतो. पण सगळ्यात मला महत्त्वाचा प्रश्न मुलींना विचारायचा आहे तुमच्या वयातल्या की तुमची सगळ्यात जास्त जवळची मैत्रीण कोण? आई. एक्झॅक्टली. नाव काय तुझं? प्रणिती भारत पवार. खूप छान. आई तुला एवढ्या जवळची मैत्रीण का वाटते? मी माझ्या आईसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यातील आपण आईवडिलांशी शेअर केली पाहिजेच. ती एक बेस्ट फ्रेंड आहे आहाना, मी तिला पण सगळं सांगते. अच्छा, म्हणजे आई आणि आहाना या दोन तुझ्या मैत्रिणी आहेत. बर, मग आईला नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी सांगतेस? कॉलेजमधल्या काही इतर गोष्टी? प्रत्येक. सगळ्या? बर, चालेल. अच्छा, अजून कोणी? माझं नाव शेळके आरती बीबी सेन. माझी बेस्ट फ्रेंड आई आहे कारण आपण न बोलताच ती सगळं काही समजून जाते. त्याच्यामुळे ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. आणि नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी तुझ्या आईला समजतात तू न सांगता? म्हणजे मी जर नाराज असेल तर आईला समजतं. तिला वाटतं की तू कोणत्या तरी संकटात आहे त्याच्यामुळे. जसं आईला तुझी प्रत्येक फिलिंग कळते तसं तुझ्या लक्षात येतात का कधी आईच्या फिलिंग्स? येतात, कधी कधी येतात, पण जास्त त्रासात असेल तरच येतात. पण थोड्या त्रासामध्ये असली तर नाही येत फिलिंग. साठी टाळ्यात आपल्या ह्या मैत्रिणींसाठी. मैं कभी बतलाता नहीं पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ. यूं तो मैं दिखलाता नहीं तेरी परवाह करता हूँ मैं माँ. तुझे सब है पता है ना माँ, तुझे सब है पता मेरी माँ. कॉलेज कॅम्पसच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत विद्यार्थी मित्रमैत्रिणी जसे आहेत तसे त्यांचे इथे प्राध्यापक सर सुद्धा आहेत. सर, तुमचं नाव सांगा आणि या विद्यार्थ्यांकडनं शिस्तीसाठी म्हणा किंवा अभ्यासासाठी तुमच्या काय अपेक्षा हे तुम्ही सांगा. मी प्राध्यापक कोळेकर पाटील, पर्यवेक्षक सौ KSK महाविद्यालय बीड. गेल्या 33 वर्षापासून या महाविद्यालयामध्ये मी ज्ञानदानाचं काम करत आहे. जीवशास्त्र हा माझा विषय आहे आणि या 11वी-12वीच्या तरुणाईमध्ये आजही मला असं वाटतं की मी अजून 11वी-12वीमध्येच आहे. 33 वर्षाची जरी माझी सर्व्हिस झाली असली तरी प्रत्येक वर्षी मला असं वाटतं की मी नव्यानं 11वीत प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांच्यासोबत तरुणाईमध्ये मिसळून अजूनही मी 56 वर्षाचा झालो असलं तरी मला अजूनही 17-18 वर्षाचा असल्यासारखं. आणि जर एखादा आमचा विद्यार्थी मित्र चुकला तर त्याला घेऊन आम्ही समज देतो की दादा तू इथं शिकायला आलेला आहे, तू या पद्धतीनं वागला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, लायब्ररीत बसला पाहिजे, प्रयोगशाळेत गेला पाहिजे, प्रयोग केला पाहिजे. आम्हालाही या तरुणाईकडून विद्यार्थ्याकडून तसाच प्रतिसाद मिळतो आणि अगदी छान पद्धतीनं ते या महाविद्यालयामध्ये येतात, शिकतात. तुम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये आलात, आमच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. थँक्यू सर. धन्यवाद. तुमच्या ज्युनियर कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल त्यांचं पण आपण मत जाणून घेऊया. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर नारायण काकडे, उपप्राचार्य. आपल्या महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आकाशवाणीची टीम आली त्याबद्दल मी प्रथम त्यांचं स्वागत करतो. आणि आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये हे जे विद्यार्थी 11वी-12वीचे विद्यार्थी आहेत यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कार्यरत असतो. कारण विद्यार्थ्याचा फक्त अभ्यास हाच विषय नाही तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्या दृष्टीने आमच्या महाविद्यालयामध्ये सर्व गोष्टी इथं उपलब्ध आहेत. म्हणजे खेळाचं असेल किंवा गायन असेल, सांस्कृतिक कला असतील, मोठं ग्रंथालय आहे. भविष्यामध्ये यांचं मोठं जे स्वप्न असतात
ते स्वप्न साकार करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाने प्रत्येक गोष्ट ह्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यातून हा विद्यार्थी घडावा अशी आमची महाविद्यालयाची एक संकल्पना आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपण सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर काकू कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालयात आपण आलेलो आहोत. इथल्या प्रांगणात आपण विद्यार्थ्यांसोबत खूप छान मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत आणि आज या कॉलेजचे प्राचार्य आपल्याशी आता संवाद साधणार आहेत. कॉलेजमध्ये रॅगिंग या विषयासंदर्भातली जागृती असेल, विद्यार्थ्यांमध्ये थोडं सुरक्षिततेचं वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांच्याकडे काय उपाययोजना आहेत याबद्दल डॉक्टर प्राचार्य शिवानंद विश्वनाथ क्षीरसागर सरांची प्रतिक्रिया आता आपण जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. सर्वप्रथम मी आकाशवाणी बीडचं आभार मानतो, त्यांनी ही संधी आमच्या महाविद्यालयाला दिली. तर हे महाविद्यालय 55 वर्षाचं आयुष्य आहे या महाविद्यालयाला आणि या महाविद्यालयामध्ये UGC महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि विद्यापीठाच्या नियमानुसार अँटी रॅगिंग संदर्भात सर्व उपाययोजना महाविद्यालयात केलेल्या आहेत. जसं की महाविद्यालयाचा परिसर हा 74 CCTV कॅमेऱ्याने व्यापलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यावरच्या सर्व हालचाली आम्हाला त्या टिपता येतात आणि कुठलाही अनुचित प्रकार महाविद्यालयात होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेतो. आणि UGCच्या गाईडलाईननुसार अँटी रॅगिंग सेल जी असते तीसुद्धा आम्ही यापूर्वी स्थापन केलेली आहे. कारण UGCच्या 2009च्या ज्या गाईडलाईन आहेत अँटी रॅगिंग संदर्भात त्या गाईडलाईन राघवन समितीनं शिफारस केल्यानुसार UGCने इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 1999ला अँटी रॅगिंग कायदा पास केला आणि त्याचं मॉडिफिकेशन ऑगस्ट 2012ला झालं आणि त्याच्या अनुषंगानं विद्यापीठ स्तरावरून सुद्धा अँटी रॅगिंग सेल स्थापण्याच्या आम्हाला सूचना होत्या आणि आमच्या महाविद्यालयामध्ये तशी सेल आम्ही स्थापन केलेली आहे. अँटी रॅगिंग स्क्वॉड आहे आणि आम्ही सरप्राईज व्हिजिट कॅन्टीन असो, मुलींचं हॉस्टेल असो किंवा वर्ग असो असं आणि ग्राउंड या ठिकाणी आमच्या सरप्राईज व्हिजिट असतात आणि एक तशी कमिटी आम्ही वेळेनुसार या ठिकाणी अपॉइंट केलेली आहे आणि त्या कमिटीचा रिव्ह्यू आम्ही दररोज घेतो. आणि प्राचार्य या नात्याने महाविद्यालयाच्या परिसरात कुठल्याही विद्यार्थ्यावर रॅगिंगसारखा प्रकार होऊ नये यासाठी आमचं प्रशासन नेहमीसाठी काळजी घेत असतं. थँक्यू मॅडम. धन्यवाद सर. खूप छान सर. अतिशय सुरक्षित वातावरणात तुमच्या कॉलेजमध्ये इथे विद्यार्थी शिकतायत आणि त्यांचा आनंद आज आम्ही आमच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात भरभरून पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. तुमच्या कॉलेजमध्ये येऊन आम्हाला ही संधी दिलीत कार्यक्रम सादर करण्याची, त्याबद्दल तुमचे आकाशवाणीतर्फे खूप खूप आभार. धन्यवाद. आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. माझी मैत्रीण अपर्णा खोपटीकर हिच्यासह मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय. कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस.